श्री स्वामी समर्थ जीवनयोग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रत्येक स्त्रीचं आपलं घर म्हणजे एक प्रकारचं सर्वस्व असतं. तिचं जगच तेवढं असतं. त्यामुळे ती मनापासून आपलं घर जपण्याचा प्रयत्न करत असते. आणि देवघर म्हणजे तिचं स्वर्ग असतं. परंतु देवघरात आपण जी रोजची पूजा करतो त्यात आपल्याकडून नकळत काही चुका घडून येतात. त्या चुका घडू नये यासाठीचा हा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर आपण पूजेला बसतेवेळी प्रथम आपल्या देवघरातील घंटी वाजवायची असते. त्यामुळे देव जागे होतात. आपण काय चूक करतो, लगेच देव तामणात ठेवतो आणि त्यावर पाणी ओततो. पाणी टाकून धुवायला सुरुवात करतो. तर तसंच मुळीच करायचं नाही, कारण त्या मूर्तीमध्ये सुद्धा जीव आलेला असतो. थोडक्यात आपल्यावर जर उठल्या कोणी पाणी टाकलं तर कसं होईल हा प्रश्न करायचा. म्हणजे आपली चूक लगेच आपल्याला कळेल. आपण जर उठल्या घरात अंधार असतो म्हणून लाईट लावतो. तसंच देवघरात पूजेच्या आधी प्रथम दिवा लावायचा असतो. दिवा प्रज्वलित करून देवघरात प्रकाश पडतो आणि देव जागृत होतात. पुढे दिवसाची सुरुवात म्हणून आपल्या विघ्नहर्त्याचे दर्शनाने करा. गणपतीला ताम्हणात ठेवून पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर बाकी देवांची पूजा करून स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि जय श्री स्वामी समर्थ हा जपमाळ करा आणि त्रिवार नमन करून देवाचे दर्शन घेऊन आपल्या कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागा. त्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला माफ पण करतील आणि ते कायम आपल्या पाठीशी आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे. श्री स्वामी समर्थ.